महत्त्वाची बातमी आहे। महापालिका मतदार याद्या जाहीर करण्यास आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही 22 डिसेंबर होती, जी आता मुदतवाढ देऊन 27 डिसेंबर केलेली आहे। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आता 15 डिसेंबर नंतरच होऊ शकेल असं म्हटलं जात आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आता या सगळ्या संदर्भात पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मतदार याद्यांच्या आता महापालिकेसाठी म्हणून मुदतवाढ देण्यात आलेल्या खरं तर 22 तारीख होती, 22 डिसेंबर, पण आता मात्र थेट 27 डिसेंबर। निश्चितच लागवी खरं तर या सगळ्यांवरती आपण पाहिलं तर मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ आणि 10 ते 15% आपण पाहू शकतो की यामध्ये जो घोळ झालेला आहे तो मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर इतर ह्या 29 महानगरपालिका आहेत। या सगळ्यांमध्येच आपण पाहिलं तर काही हरकती आणि सूचनांवरती देखील निर्णय घेण्यासाठी आता या संपूर्ण याद्या ज्या आहेत त्या अचूक करण्यासाठी आता ही मुदतवाढ महापालिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे वाढीव मुदत मागितलेली आहे। त्यासाठी आपण पाहतोय की आज ही मुदत संपत होती, पण मात्र 5 दिवस ही मुदत आता वाढवून दिलेली आहे। त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत ह्या संपूर्ण आता या याद्या ज्या आहेत त्या अचूक करून सादर करण्यात येतील। त्यानंतर एकंदरीतच आपण पाहतोय की हा संपूर्ण आठवडा जर आपण पाहिला तर पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 15 डिसेंबर नंतरच महापालिकेच्या निवडणुकीसाठी जी आहे घोषणा होऊ शकते। खरं तर अनेक बाबी जर आपण पाहिल्या तर मतदार याद्यांमध्ये झालेल्या दुबार मतदार किंवा नावे जी आहेत त्या सगळ्याच तपासण्यासाठी हा महापालिकेंना वेळ पाहिजेला आहे आणि त्यासाठीच काही महापालिकेकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे मुदत वाढीसाठी मागणी करण्यात आली होती आणि काल हा निर्णय जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा जी आहे ती 15 डिसेंबर नंतरच होणार असल्याचा निश्चय झालेला आहे। लागवी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।